नमः। गुरुभ्यो नमः। नमः कायोस्ति समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्व। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं तते। गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं प्रभुरजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति मयतया तरवो विनेदोस्तं सर्वभूतहृदयमस्मि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्। कदा वृन्दारण्ये विमलयमुनातीरपुलिने चरन्तं गोविन्दं हलधरसुधामादिसहितम् अये कृष्णस्वामिन् मधुरमुरलीवादनविभो प्रसीदेत्याक्रोशन् निमिषमिव नेष्यामि दिवसान्। हरये नमः। सर्व श्रवणार्थी वर्गांना जय श्री कृष्ण, राधे राधे। आज वैशाख अत्यंत आपल्याला उन्हाळा जाणवतो आहे। प्रत्येक उन्हाळा प्रत्येक मनुष्याला काही निराळा आहे महाराज। तो उन्हाळा बाहेर जाऊन न जाणून घेता तो आतमध्ये स्वतः हे अत्यंत या कालखंडामध्ये गरजेचं आहे महाराज। कारण सध्याची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे। कोणीही एकमेकांकडे जाऊन भेटू शकत नाहीये, बोलू शकत नाहीये, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाहीये। एवढंच नव्हे तर भगवंताचं चिंतन सर्वांनी एकत्रित येऊन सत्संग शकत नाहीयेत। म्हणूनच आमचे परम आदरणीय परमस्नेही हरिभक्तिपरायण युवा कीर्तनकार यांच्या मार्गदर्शनानं आणि यांच्या सुंदर अशा उपक्रमाच्या आज्ञेनं हरिकीर्तन प्रतिष्ठान या फेसबुक पेजवरनं येत्या काही दिवसांमध्ये कालपासून सुरू झालेला हा हरिकीर्तन प्रतिष्ठानचा सुंदर असा उपक्रम आरंभ झालेला आहे। प्रथम पुष्प भूषण महाराजांनी समर्पित केलं। आज द्वितीय पुष्प प्रवचनाचं माझ्याकडे आलेलं आहे। अनेक कीर्तनकार प्रवचनकार आपले स्वतःचे विचार याच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर मांडणार आहेत।
तरी सर्वांना एक सर्वप्रथम विनंती, या हरिकीर्तन प्रतिष्ठान पेजला लाईक करा, फॉलो करा आणि अनेक सुंदर विचारांचा, सुंदर संत महात्म्यांच्या वाङ्मयांचं चिंतन सर्वांनी अनेक महाराज लोकांच्या, विद्वानांच्या मुखातनं श्रवण करावं, ही सर्वांना एक विनंती करतो. कारण सध्या आपण कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन कोणत्याही भगवंताचं चिंतन किंवा संतांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या संतांची भक्ती, त्या संतांची चरण सेवा आपण आज कोणीही करू शकत नाहीयेत. कारण कोरोना नावाच्या विषाणू शत्रूनं सबंध जगतावरती आक्रमण केलेलं आहे आणि त्याला पराजित करण्यासाठी, पराभूत करण्यासाठी सर्व बालक वर्गांसहित अनेक मंडळी याचा सामना करत आहेत. आज परिस्थिती अशी घरोघरी झालेली आहे महाराज, की घरातनं बाहेर मनुष्य पडू शकत नाहीये, कोणाची सेवा करू शकत नाहीत, कोणावरती उपकार करण्याची सुद्धा कोणाची सध्या मनस्थिती नाहीये महाराज. पण अशाच अनेक संतांनी प्रत्येक मनुष्यावरती कृपा केली, प्रत्येक मनुष्यावरती दया केली, प्रत्येक मानवाला एक वेगळा मार्ग दाखव. अशा संतांचं चरित्र संत श्रेष्ठ शिरोमणी महाराज नामदेव महाराज यांच्या जीवनलीला आपण आज श्रवण करणार आहोत. संक्षेपानं थोडक्यात आपण पाहतो आहोत. त्यासाठी जशी गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च घ्नन्ति संतो महाशयाः. ज्याप्रमाणे गंगा मैया केवळ पाप नष्ट करते, चंद्र केवळ ताप नष्ट करतो आणि कल्पवृक्ष दारिद्र्य नष्ट करतात, आपल्या जीवनातील पाप आणि ताप, दैन्य तिन्ही गोष्टी नष्ट करतात ते संत असतात महाराज. आता प्रत्येकाची शरीराची ठेवण ही सारखी नसते, प्रत्येकाच्या देहाची अवस्था भिन्न भिन्न आहे. रात्रंदिवस भगवंताचं संकीर्तन करणारा एखादा सत्पुरुष आणि नाना प्रकारच्या व्यसनांनी गांजलेला मनुष्य, या दोघांच्या देहाची स्थिती सारखी असू शकत नाही महाराज. पण अशाही स्थितीमध्ये प्रत्येक मनुष्यावरती संतांनी दयाच केलेली आहे. म्हणून माऊली म्हणतात, योगाभ्यास करता करता माऊलींनी म्हटलेलं आहे, देह होती सोनियाचे परी लघुत्वये वायूचे. माऊली म्हणतात महाराज, संत तुकाराम महाराजही वर्णन करतात, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तन करता करता हे शरीर ब्रह्मरूप होते आणि अशा प्रकारची ज्यांची अवस्था झालेली असते त्यांच्या सहवासात, त्यांच्या स्पर्शानं मनासहित पालटे काया. अशा अनेक संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर अनेक भक्तांचा उद्धार झालेला आहे महाराज. तर हे संत कसे असतात, संत कसे असतात, त्या संतांचा जन्म कसा होतो, ते संत करतात तरी काय, संत घडतात कसे. संत एकदम असे कोणत्याही कुळामध्ये जन्माला येत नाहीत महाराज. त्यांची पूर्वीची पिढी सुद्धा तेवढीच सामर्थ्यशील असावी लागते आणि ज्यावेळेस ती सामर्थ्यशील असते त्याच वेळेस संत महात्मे त्या कुळामध्ये जन्म घेतात, अवतीर्ण होतात. संत कसे असतात, ज्यांनी सहाचा अंत केला त्यांना संत असं म्हणतात. उदाहरण, एक दृष्टांत सांगतो. एक म्हातारे आजोबा हे म्हातारेच असतात, पण हे आजोबा आपल्या छोट्या नातवाला सोबत घेऊन रस्त्यानं जात असतात. जाता जाता एक दृश्य त्या बालकाला समोर दिसतं. एक मनुष्य आहे कोणीतरी,
तो कोणीतरी मनुष्य असूनही तो चोर होता आणि त्याला 6 पोलिसांनी पकडलेलं होतं. इकडून 3 पोलिसांनी, इकडनं 3 पोलिसांनी. असं हे दृश्य त्या बालकाला दिसलं आणि त्या बालकानं बोलायला सुरुवात केली, आजोबा 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 ते पहा. ते पोलीस त्या काकांना कसं पकडून नेत आहेत. त्यावेळेस आजोबा म्हणाले, अरे बाळा, त्या पोलिसांनी त्याला पकडलेला आहे कारण तो चोर आहे आणि तो पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्याला पकडलं. आजोबांनी सगळं समजून सांगितलं आणि पुढे निघाले. रस्त्यानं जाता जाता परत त्या बालकाला एक सुंदर दृश्य दिसलं. सुंदर म्हणजे तेच दृश्य. एक मनुष्य, त्याच्या ह्या बाजूला 3 पोलीस, ह्या बाजूला 3 पोलीस आणि रस्त्यानं चालले. आणि त्यावेळेस त्या बालकानं म्हटलं, आजोबा आजोबा बघा, ते परत तेच दृश्य दिसतंय. इथेही एक माणूस आहे, पण त्याला का नाही पकडलं. त्यावेळी आजोबा त्या बालकाला म्हणाले, बाळा, अरे मगाशी जो तू पाहिला ना, तो चोर होता. तो पळून जाऊ नये म्हणून 3 पोलिसांनी इकडल्या हाताला आणि 3 पोलिसांनी इकडून ह्या हाताला पकडलेलं होतं. पण आताचं जे दृश्य आहे ना, ते निराळं आहे बाळा. कारण तो मध्ये जो उभा आहे तो राजा आहे. आता त्या काळचा तो मंत्री होता त्या राज्यामधला. आता त्या बालकाला काय समजणार मंत्री वगैरे काय. तर म्हणून त्या आजोबांनी सांगितलं की बाळा, हा राजा आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे पोलीस उभे आहेत ना, ते पोलीस त्या राजाच्या ताब्यात आहेत. म्हणजे काय बाळा, पूर्वी जे पोलिसांनी पकडलेलं होतं तो मनुष्य त्या 6 पोलिसांच्या ताब्यामध्ये होता आणि आता जे 6 पोलीस आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत. मुलाला समजून सांगितलं. राजाच्या ताब्यामध्ये जे असणारे 6 पोलीस आहेत, तसे संतांच्या ताब्यामध्ये असणारे 6 पोलीस म्हणजे 6 विकार सांगितलेले आहेत महाराज. 6 विकार कोणते? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार. हे 6 षडविकार हे संतांच्या हातामध्ये आहेत आणि आपण मनुष्य सर्व त्या विकारांच्या हातामध्ये आहोत. एवढं साम्य संतांमध्ये आपल्यामध्ये आहे. संतांच्या ताब्यामध्ये ते 6 विकार आहेत आणि आपण त्या 6 विकारांच्या ताब्यात आहोत. म्हणून संतांनी या 6चा अंत केलेला आहे, म्हणून त्यांना संत असं म्हणतात. संतांचा जन्म हा परोपकारासाठीच असतो. ती कुठल्याही गोष्टीला आपल्यासारखा स्वार्थ ठेवून कोणतंही कार्य करत नाहीत. पोलिसांच्या ताब्यात चोर, आपण सगळे षडविकारांच्या ताब्यात आहोत आणि 6 विकार हे संतांच्या ताब्यात आहेत. म्हणून ह्या षडविकारांवरती विजय मिळवावा. म्हणून तुका म्हणे, साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्ये. आणि अशा भगवंताचं चिंतन, भगवंताच्या गुणांचं श्रवण हे करण्यासाठी आपली पूर्वपुण्यच असावी लागते. म्हणून संतांनी म्हटलेलं आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. महाराज, आपल्याला एखादं पद मिळतं, एखादी गादी मिळते, एखाद्या वेळेस कीर्तनाला उभे राहतो, कथेला बसतो आपण आणि सहज बोलता बोलता शब्द उच्चारून जातो की मी हे कधीही श्रवण न केलेलं, कधीही मी मनन न केलेलं, कधीही न वाचलेलं वाक्य माझ्याकडून या गादीवर बसल्यानंतर सहज बोलून जातं. महाराज, पण ती गादी मिळालेली आहे ही पूर्व पुण्याईनं आपल्याला मिळालेली आहे. पूर्व पुण्याशिवाय माणसाला ह्या गोष्टी प्राप्त होत नाहीत. पण ती गादी मिळाली, त्या गादीचं सामर्थ्य वाढवणं, त्या गादीची साधना वाढवणं हे आपल्याच हातामध्ये असतं. म्हणून ती कशी वाढवावी
आणि ती कशी वाढते, तर ती आपल्या प्रत्येकाच्या साधनेमुळे, सत्कर्मामुळे आणि अभ्यासामुळे, ज्ञानामुळे ती, आणि एकाग्रतेमुळे, ते नम्रतेमुळे, या सगळ्या साधनांच्यानं त्या गाधीचं सामर्थ्य वाढत असतं. म्हणून कोणतंही काव्य किंवा एखादं चिंतन, भगवंताच्या लीलांचं, गुणानुवादांचं चिंतन करत असताना ते एकाग्रतेनं चिंतन करावं, एकाग्रतेनं श्रवण करावं. नाहीतर मी एके ठिकाणी असंच आता गावोगावी प्रत्येक ठिकाणी मी कथेला जातो, आणि एके ठिकाणी अशीच भागवताची कथा माझी सुरू होती. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, आणि रामकथा सुरू झाली. आणि अतिशय गोड सुंदर रामकथेला आरंभ झालेला असताना एका कोपऱ्यामध्ये खांबाला टेकून एक आजी बसलेल्या होत्या, आणि त्या आजींकडे माझं लक्ष गेलं आणि रामकथेला सुरुवात झाली. रघुकुलरीत सदा चलियाई, रामा प्राण जाय पर वचन नु जाय, रामा. रामकथेला आरंभ झालेला, आणि कथा जशी रामकथा सांगायला सुरुवात झाली, माझं लक्ष सहज त्या आजींकडे गेलं, आणि आजींच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब सुरू झाले. जसं अश्रूंचे थेंब आजींचे बाहेर येत आहेत, तो मी भागवताची कथा, ती रामकथा अजून मला सांगण्याचा उरूप येऊ लागला महाराज. आता एखाद्याला जर एखादी कोणती गोष्ट आवडली तर माणसाला ती करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो किंवा आनंद मिळतो. तद्वत मी कथा सांगत राहिलो. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. रोज आजी यायला लागले तर रडायला लागले. मी म्हणलं आज विचारण, उद्या विचारण, परवा विचारण, कोण आहे नाव माहित नाही, काही नाही, काय विचारण. पण म्हणलं शेवटच्या दिवशी ग्रंथाचं दर्शन घ्यायला आल्यानंतर पकडायचं. आले आजी, दर्शन घ्यायला सुरुवात केली, लाईन मध्ये आल्या, आणि आजींना थांबवलं. म्हणलं आजी, काय कथा श्रवण केली, काय भक्ती तुमची. खरोखर एवढ्या संपूर्ण मंडपामध्ये, एवढ्या कॉलनीमध्ये श्रवण भक्ती पाहावी तर तुमच्यासारखी. म्हणले महाराज काय झालं. म्हणलं अहो, रामकथा मी सांगत असल्यापासून तुम्हाला पाहतोय. जशी रामकथा सुरू झाली, कृष्ण कथा झाली, आणि तुम्ही रडत होतात. एवढे अष्टभाव तुमचे दाटून आले. ती म्हणली महाराज काय सांगाव. जशी तुमची कथा सुरू झाली ना, ज्या दिवशी तुमची कथा सुरू झाली त्याच्या आदल्या दिवशी माझं बोकड मेलं. मी म्हणलं तुमचं बोकड मरण्याचं आणि माझ्या कथेचा काय संबंध. नाही महाराज, मी तुमच्या कथेला येऊन बसले, आणि जशी तुमची रामकथा सुरू झाली आणि कथा ऐकता ऐकता मला तुमच्या माझ्या डोळ्यातून तुमची कथा ऐकताना डोळ्यातून अश्रूंची रडू येऊ लागलं मला. म्हणलं बरं आजी, म्हणलं ते कथा सांगताना रडू संबंध काय. पण नाही महाराज, तुमच्याकडे पाहिलं आणि तुमचं बोलणं सुरू झालं की मला माझ्या बोकडाचीच आठवण यायची बाई. रडून सांगितलं मात्र. म्हणलं त्या बोकडाची आठवण येण्याची माझ्या कथेचा काय संबंध आजी. त्या आजीनं म्हटलं महाराज, ते आमच्या बोकडाची दाढी तुमची दाढी सारखीच होती. तुम्ही असा हल्लात की मला त्या बोकडाचीच आठवण यायची. नाही महाराज, कुठेही बसा, काहीही करा, पण संसारातलं मन बाजूला काढल्याशिवाय परमार्थ कधीही घडणार नाही. असताना, भगवंताचं चिंतन करत असताना हे एकाग्र चित्तानच झालं पाहिजे. कारण एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलवो नास्तैव 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 गतिरन्यथा. हरिनाम, हरिचिंतन हेच एकमेव या ठिकाणी कारण सांगितलेलं आहे महाराज भगवंताच्या प्राप्तीचं. कारण
कृते यध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलौ तद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान करून भगवंताला प्राप्त करून घेता येत होतं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये यज्ञयाग करून भगवंताला प्राप्त करून घेता येत होतं. त्रेतायाम यजतो मखैः, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करून देवांची पूजा करून भगवंताला प्राप्त करून घेता येत होतं. पण कलियुगामध्ये कलौ तद हरिकीर्तनात, म्हणूनच या हरिकीर्तन प्रतिष्ठानतर्फे हा सुंदर कीर्तन महोत्सवाचा आणि कीर्तन प्रवचन आणि ज्ञान यज्ञाचा हा उपक्रम या ठिकाणी आरंभ केलेला आहे. आणि याच माध्यमातनं अशा ह्या घोर अशा कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य जीवाला मुक्तीचा अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी असे संत महात्मे ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. थोर भाग्य आमच्या महाराष्ट्राचं. जेवढी संत मंडळी जन्माला आली तेवढी आमच्या मराठवाड्यातच जन्माला आलेली आहे. आणि या मराठवाड्यानं महाराष्ट्राचा पाया पक्का केला. लक्षपूर्वक ऐका, या मराठवाड्यानं महाराष्ट्राचा पाया पक्का केला आणि महाराष्ट्रानं संबंध विश्वाचा पाया पक्का केला. म्हणून आमची महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे महाराज. अशाच या मराठवाड्यामध्ये जन्माला आलेले आमचे संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज परभणी पशी असणाऱ्या गंगाखेड यातील संत जनाबाई यांनी सुंदर एक अभंग रचित केलेला आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिला देवालया, नामा तयाचा किंकर, तेने केला हा विस्तार. ज्या संत नामदेव महाराजांनी ही संत कृपेची जी इमारत आहे ना, तिचा विस्तार केलेला आहे. आपण आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांचा विचार आपण या प्रवचनातून संत नामदेव महाराजांचा विचार आपण पाहणार आहोत. संत नामदेव महाराजांचा जन्म तो 13व्या शतकामध्ये झालेला आहे. आता हे 13वं शतक हे भारताच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावं अशा प्रकारचं शतक आहे. मी असं गावोगावी कथा कीर्तनाला फिरत असताना वृंदावन, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, अनेक ठिकाणी, तेलंगणा, अशा अनेक विभागांमध्ये माझ्या कथा त्या ठिकाणी सादर झालेल्या आहेत. त्या ठिकाणी एके ठिकाणी गेलो असताना एका गृहस्थांनी मला म्हटलं, ते माझ्या जवळ आले, ते म्हणाले, महाराज, महाराष्ट्र इतना छोटा है लेकिन उसको महाराष्ट्र कहते हैं. महाराष्ट्र इतना छोटा है लेकिन उसको महाराष्ट्र कहते हैं. हिंदुस्तान है पर हिंदुस्तान को कोई महाराष्ट्र नहीं कहता, भारत कहते हैं. पर उस भारत में एक छोटा सा एक हिस्सा है, उसको महाराष्ट्र कहते हैं. महाराज, ही महाराष्ट्राची परंपरा एवढी मोठी आहे. 13वं शतक जर आपण पाहिलं तर याच 13व्या शतकामध्ये थोर महापुरुषांचा आविर्भाव या ठिकाणी आपल्याला अगदी समकालीन काळामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एका पाठोपाठ झालेला आहे. सगळे संत एकमेकांना भेटलेले आहेत. त्या संतांची एक अद्भुत मालिका या ठिकाणी आले वर्णन केलेली. ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ईश्वर निष्ठांची मांदी आळी म्हटलेलं आहे, ती 13व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई हे बहीण भावंड, त्याचबरोबर संत नामदेव महाराज, संत गोरा कुंभार, संत सेना नावी, संत सावतामाळी, विसोबा खेचर, योगीराज चांगदेव, संत जनाबाई, संत बंका, संत चोखामेळा, त्यांची पत्नी
स्वैराबाई, परिसा भागवत, नामदेवांचे हे शिष्य. जोखामेळांची बहीण निर्मळा, संत कबीर, जगामित्रा नागा, नरहरी सोनार, सच्चिदानंद बाबा, कान्होजी पाठक, संत भानुदास हे सगळे संत एकाच वेळेला जन्माला आलेले आहेत, एकाच वेळी झालेले आहेत आणि सगळ्यांनी एकमेकांची भेट घेतलेली आहे. त्यावेळी ज्या नामदेव महाराजांचं चरित्र आपण पाहणार आहोत त्या नामदेव महाराजांचं वैशिष्ट्य असं की ते सगळ्या जेवढं कुटुंब होतं ते सगळ्याच्या सगळं कुटुंब संत परंपरेतील होतं, संत होते महाराज. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे ते आप्त ते न होती संत. संतांचे आप्त कधीच संत होत नाहीत, ते संतांचे नातेवाईक असतात आणि ते नातेवाईकच फक्त राहतात. अभिमानाने फक्त सांगतात की आम्ही यांचे अमुक अमुकांचे वंशज आहोत, त्यांचे गुण त्यांच्यात असतीलच असं नाहीये. म्हणून ह्याच्यातनं एक सूत्र आपल्याला शिकण्यासारखं आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण ऐकतच असतो, आम्ही अमुक अमुक यांचे आम्ही नातेवाईक आहोत. म्हणजे अर्थात ते नातेवाईक असा शब्द आहे, पण नातेवाईक आहोत हे सांगून देतात ते. पण प्रत्येक संतांची गुण त्यांच्या वंश परंपरेमध्ये प्रत्येकाच्या गुणानुअंगामध्ये आलेले असतील हे फार कमी मिळतं पाहायला. पण नामदेव महाराज हा असा अलौकिक महात्मा आहे, तो महाराष्ट्रामध्ये होऊन गेला की ज्या महात्म्याची पत्नी संत होती, त्यांचे आई वडील संत होते, त्यांची मुलं मुली संत होते. आणि नामदेवांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते सगळे नुसते संत होत नव्हते तर या सगळ्यांच्या रचना उपलब्ध आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, नामदेवांचा मुलगा नारा, दुसरा महादा आणि तिसरा गोंदा, त्यांची मुलगी विठा, त्यांची बहीण आऊबाई, त्यांची कन्या लिंबाई, त्यांची सून लाडाई आणि त्यांचे वडील दामा शेट्टी आणि आई गोणाई. या प्रत्येकांची वेगवेगळी भिन्न भिन्न रचना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्यांनी प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे. पांडुरंगाचं दर्शन प्रत्येकाला झालेलं आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये हे अपवादभूत उदाहरण म्हणावं लागेल. महाराज प्रत्येक जण संत आणि त्या प्रत्येक संतांचं एक वेगळी रचना, वेगळी काव्यबद्धता आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये सर्वात जास्त अभंग कोणाचे असतील तर संत नामदेव महाराजांचे. ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांची गाथा जगभर प्रसिद्ध आहे, तद्वत नामदेव महाराजांची ही गाथा प्रसिद्धच आहे. 4,500 अभंग नामदेव महाराजांनी लिहिलेले आहेत. महाराजांचा एक संकल्प होता 1 कोटी अभंग त्या ठिकाणी रचित करण्याचा. तो अपूर्ण राहिला आणि मग तुकाराम महाराजांनी तो पूर्ण केला असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात संत नामदेव आणि संत तुकाराम महाराज या दोघांचे अभंग मिळून जर पाहिलं तर 8-9 हजार अभंगाची संख्या भरते महाराज. पण कोटी जो शब्द आहे ना, तो प्रकार या माध्यमातून निर्माण झालेला आहे. अर्थात त्याचे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. बोलताना लोक म्हणतात 33 कोटी देव. ते 33 कोटी देव नाहीत तर 33 प्रकारची देवता आहेत. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या सुंदर वर्णनामध्ये रामरक्षेमध्ये एक वर्णन केलेलं आहे, शतकोटी प्रविस्तरम. शतकोटी म्हणजे याचा अर्थ 100 कोटी का? 100 कोटी श्लोक आहेत का? नाही. प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणाचे फक्त 24,000 श्लोक संख्या आहेत. शतकोटी म्हणजे 100 प्रकारे रामांचं चरित्र वर्णन केलं जातं. अशा अर्थानं शतकोटी त्यांचे गुण इतके आहेत रामांचे की इतक्या विविधतेने तो नटलेला आहे. त्या अर्थाने विविधता आणि प्रकार यासाठी तो कोटी शब्द उच्चारण केलेला आहे. पण एक गोष्ट नक्की,
की महाराजांनी हजारो अभंग केले आणि तशा प्रकारची रचना पुढे तुकाराम महाराजांनी केली. आणि नामदेवांच्या अभंगाची ठेवण आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाची ठेवण एकसारखी आहे. त्या दोघांच्या अभंग रचनेमध्ये एक साम्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अशी एक म्हण आहे की ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. ज्ञानेश्वर महाराज हे एकनाथ महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि नामदेव महाराज तुकाराम महाराज या रूपाने अवतीर्ण झाले. महाराज ज्ञानेश्वरीमध्ये जे पांडित्य पाहायला मिळतं ते नाथांच्या भागवतामध्ये पाहायला मिळतं आणि भाषेची सुलभता जी नामदेवांच्या अभंगामध्ये पाहायला मिळते तीच तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये पाहायला मिळते. त्या संत नामदेव महाराजांचं विलक्षण जीवन आपण आज पाहणार आहोत. आता सांगितल्याप्रमाणे वडील दामा शेट्टी आणि आई गोणाई औंढा नागनाथ पासे हिंगोली जिल्ह्यामध्ये असं क्षेत्र निर्माण झालं ते म्हणजे नरसी ब्राह्मण या नावानं प्रचलित आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये नामदेव महाराजांचा जन्म झाला. बालपणी ते पंढरपुरात आले. त्यांचा जन्म पंढरपूरचा झाला. अनेक त्यामध्ये मतभेद असू शकतात, पण महाराजांचा जन्म हा पंढरपूर मधला नसून ते नरसी नामदेव महाराजांचा नरसी या ठिकाणी या छोट्या गावातला जन्म आहे. पण संत नामदेव महाराजांचे जे अधिकृत चरित्र जे उपलब्ध आहेत त्यात नरसी ब्राह्मणी इथेच त्यांचा जन्म झालेला आहे असं वर्णन आहे. आणि संत नामदेव महाराजांचा जो कालखंड आहे तो 1270 ते सन 1350 80 वर्षाचा आहे. संत नामदेव महाराज हे दोन असे भाग्यवान संत आहेत की ज्यांना दीर्घायुष्य लाभलेलं आहे. आत्मज्ञानानंतर भगवत दर्शनानंतर समाजामध्ये धर्मस्थापना आणि धर्मप्रचार प्रसारणा करण्यासाठी त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभलं. त्यामधले हे दोन संत आहेत. त्यांना समग्र असलेले निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज ही भावंड, ही चारही भावंड निर्माण झाली आणि लवकरच निघून गेली. महाराज 1274 ते 1296 या अवघ्या 12 वर्षाचा कालखंड संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आणि नामदेव महाराज मात्र 1270 म्हणजे हे ज्ञानेश्वर महाराजांच्या 4 वर्ष आधीचे आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना 4 वर्ष हे वडील आहेत. निवृत्तीनाथांना 2 वर्षांनी वडील आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 1296 साली देह ठेवल्यानंतर नामदेव महाराज 54 वर्ष त्या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा प्रकारचं प्रदीर्घ आयुष्य नामदेव महाराजांना लाभलेलं आहे. लहानपणापासूनच भगवत भक्ती या नरसी ब्राह्मणीच्या जवळ औंढा नागनाथांचं मंदिर आहे. नामदेव महाराजांचे वडील अत्यंत धार्मिक, आई सुद्धा तेवढीच धार्मिक होती. महाराज अत्यंत भावनिक आईचा स्वभाव. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीनुसार नामदेव महाराजांचा जन्म झाला. तो असा पवित्र कुटुंबामध्ये झाला, शीलवान कुळामध्ये झालेला आहे. आणि असं सांगितलं जातं की नामदेव महाराज शिंप्यातनं बाहेर पडलेले आहेत. हे बघा, संतांच्या जन्माबद्दल जे काही अद्भुत कथा ऐकायला मिळतात. कबीरांची सुद्धा अशीच एक कथा सांगितली जाते की ते तळ हाताच्या फोडातून बाहेर पडलेले आहेत किंवा काही ठिकाणी शिंपल्यातनं बाहेर पडलेत असंही म्हटलेलं आहे. तसं नामदेव महाराज शिंपल्यातनं बाहेर पडलेत असं म्हटलं जातं. त्याचा एवढाच अर्थ मी लावतो. भगवंतानं गीतेत म्हटलेलं आहे, जन्म कर्म मे दिव्यम कर्मच मे दिव्यम. अवतार पुरुष अयोनी संभव आहेत असं दाखवण्याचा आपण सतत प्रयत्नच करत आलेलो आहोत.
त्याचा एक भाग म्हणून नामदेवांच्या जन्माची गूढ कथा असेल, पण त्यांचे वडील दामाजी पंत आणि आई गोणाई हे विलक्षण भगवत भक्त आहेत. अहो, औंढा नागनाथचं दर्शन घेतल्याशिवाय या कुटुंबाचा, या परिवाराचा दिवस सुद्धा आरंभ होत नसेल. सर्वात प्रथम नागनाथांचं दर्शन घ्यायचं आणि नंतर आपापल्या कर्माला निघून जायचं. आपला व्यवसाय असेल, आपलं कार्य जे असेल त्याला निघून जावं. आणि ते संस्कार नामदेव महाराजांवरती झालेले होते. त्यामुळे अशा प्रकारचं आध्यात्मिक संस्काराचं घराणं आणि नामदेव महाराजांवरती त्यांच्या माता पित्यांकडून झालेले संस्कार, म्हणून लहानपणीच नामदेव महाराज लहान असताना त्यांचे आई वडील पंढरपुरात स्थलांतरित झाले. महाराज लहान आहेत आणि जशी लहान आहेत पण वडिलांप्रमाणेच भगवत भक्तही आहेत. नेहमीप्रमाणे पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आणि वडिलांचा असा नियम होता की घरामध्ये स्वयंपाक झाल्याबरोबर नैवेद्याचं ताट, देवांना नैवेद्य दाखवावा, दुसरा नैवेद्याचं ताट घ्यावं, पांडुरंगाच्या मंदिरात जावं, देवाला नैवेद्य दाखवावा आणि घरी यावं, नंतर आपण तो प्रसाद ग्रहण करावा. असा नित्यक्रम वडिलांचा चालू असताना एके दिवशी त्यांना गावी जायचं होतं. म्हणून त्यांनी महाराजांना सांगितलं, नाम्या, अरे आज तुला नैवेद्य दाखवायचा आहे. हो बाबा, अवश्य मी जातो नैवेद्य दाखवायला देवाला. आता त्यांना नाम्याच म्हणत असेल तर लहानपणापासून, नाम्या आजचा नैवेद्य तू दाखव बर का, आठवणीनं. महाराज हो म्हणाले आणि महाराजांनी तो नैवेद्य, आईनं स्वयंपाक केल्याबरोबर तो नैवेद्याचं ताट घेतलं, देवासमोर ठेवलं, देवाला नैवेद्य दाखवला, घरातल्या देवांना. त्याचबरोबर पांडुरंगालाही नैवेद्य दाखवत जावं. तदवत तो नैवेद्याचं ताट हातामध्ये घेतलं महाराजांनी आणि आले महाराज मंदिरामध्ये. छान सुंदर असं चौकोनी मंडल केलं, त्यावरती नैवेद्य पात्र ठेवलं, तुळशी पत्र त्या भातावरती ठेवलं, नैवेद्य दाखवला. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, 5 घास अशी भगवंताला दाखवली महाराज. आणि महाराज उठले, प्रदक्षिणा केली, देवाला नमस्कार केला आणि एका बाजूला जाऊन बसले महाराज. त्यांना वाटलं की देव तो नैवेद्य खाऊन घेईल, पण कशाचं काय, देव नैवेद्य खातो काय. बराच वेळ निघून गेला. नामदेव महाराज विचार करतात की देवानं अजून नैवेद्य का नाही खाल्ला. पांडुरंग परमात्मा जेवतात असं ऐकलं होतं बाबांकडनं. त्यांना नैवेद्य रोज दाखवावा लागतो. आज देव का जेवत नाहीयेत हे लक्षात आल्याबरोबर नामदेव महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि त्यांनी देवाला बोलायला सुरुवात केली, देवा, अरे जोपर्यंत तू नैवेद्य ग्रहण करत नाहीस तोपर्यंत मी या ठिकाणाहून जाणार नाही. नामदेव महाराजांचे ते शब्द ऐकल्याबरोबर ती करुणा नामदेव महाराजांची ऐकली भगवंतानं आणि भगवंताला दया आली त्या भक्ताबद्दल आणि भगवंत स्वतः त्या ठिकाणी प्रगट झाले. सगळा नैवेद्य ग्रहण केला, खाऊन घेतला, तो जेवणाचं ताट आणलेलं आणि नामदेव महाराजांनी भगवंताला वंदन केलं. भगवंत निघून गेले. ते ताट हातामध्ये घेतलं आणि नामदेव महाराज घरी परत आले आणि आईनं पाहिलं, गोणाईनं, नाम्या, अरे भूक लागली होती तर पटकन मग घरी यायचं नैवेद्य दाखवून, मी तुला जेवायला वाढलं असतं. देवाचं नैवेद्य तू खाल्लास आणि सगळ्याच्या सगळा खाल्लास. नाही आई, प्रत्यक्ष भगवंतानं तो नैवेद्य ग्रहण केला. नाम्या, खोटं बोलू नकोस. दामाजी आले. दामाजी म्हणतो, कशाचं काय, हा खोटं बोलतोय, ह्यानंच सगळा नैवेद्य खाल्ला असेल. खोटं बोलू नको नाम्या, सांग. अरे इतके वर्ष मी नैवेद्य दाखवतोय पण भगवंतानं कधी नैवेद्य खाल्ला नाही आणि आज तुझ्या हातचा नैवेद्य खाल्ला. महाराज विचार करतात की आज मला खोटं ठरवल्या जातंय. मग महाराज दुसऱ्या दिवशी स्वतः त्या ठिकाणी नैवेद्याचं ताट घेऊन देवाशी भांडायला गेले.
देवा आत्ताच्या आत्ता प्रगट हो आणि हा नैवेद्य ग्रहण कर. असं बोलल्याबरोबर महाराज भगवंताला त्या भक्ताच्या करुण रसासाठी भगवंत त्या ठिकाणी प्रगटच झाले. नैवेद्याचं ताट भगवंतानं पाहिलं आणि सगळा प्रसाद तो ग्रहण केला. आणि जसा प्रसाद ग्रहण केला, दामाजींनी आणि गोणाईनं पाहिलं त्या भगवंताचं सावळ रूप आणि ते मनामध्ये बसलं. महाराज भाग्य त्या आई वडिलांचं, असा दिव्य पुत्र त्यांना लाभल्यामुळे त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं. प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि दामाजी पंत आणि गुणाबाई महाराज यांच्या समोर भगवंतानं तो सगळा नैवेद्य खाऊन घेतला. आज गोणाईनं, दामाजी पंतांनी, महाराजांनी भगवंताला नमस्साष्टांग उच्चते साष्टांग नमस्कार केला. महाराजांचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः तर तरलेच, पण त्यांना स्वतः तर स्वतःचा उद्धार करून घेतला, स्वतःला देवाचं दर्शन करूनच घेतलं, पण आपल्या बरोबर आपल्या माता पित्यांना सुद्धा देवाचं दर्शन घडविलं. लहानपणापासूनच त्यांची विठ्ठल भक्ती प्रसिद्ध होती महाराजांची. असं सांगतात की त्यांचे आई वडील एका अभंगामध्ये वर्णन करतात की नामदेव महाराज ज्या वेळेस जन्माला आले आणि बोलायला सुरुवात करणार, सर्वप्रथम बोलायला लागले तर विठ्ठल हा शब्द मुखातनं बाहेर पडला. सहज आपापली प्रत्येक मनुष्य देहातील जन्माला येणारी मंडळी, आपापल्या घरातील बालक, जसा एखादा बोबडा शब्द बालकाचा आई वडिलांच्या कानावरती पडल्यानंतर आई वडिलांना आनंद वाटत असतो, तद्वत ही माझी वेडी वाकडी बोबडी शब्द तुम्ही सर्वजण माता पिता आपण श्रवण करतच आहात. याचप्रमाणे आपण सर्वजण बालक जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण आई म्हणतं, बाबा म्हणतं, ताई म्हणतं, आत्या म्हणतं, बोलायला लागतं. पण महाराज तसं नाही महाराजांनी तसं नाही केलं. महाराजांच्या मुखातनं प्रत्यक्ष भगवंताचा विठ्ठल हा शब्द बाहेर पडला आणि नंतर आई बाबा हा शब्द बोलायला लागले. कारण याचा अर्थ असा की महाराजांच्या घरामध्ये विठ्ठल भक्तीचं वातावरण असल्यामुळे सतत विठ्ठल विठ्ठल हा शब्द ऐकून ऐकून महाराजांच्या ते मुखातून सहजासहजी शब्द तो बाहेर पडला, विठ्ठल. अनेक ठिकाणी वर्णन आहे, महाराज पूर्वाश्रमामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये दुराचारी होते व नंतर ते भगवत भक्त झाले, असा गैरसमज महाराष्ट्रामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी. पण ते नामदेव महाराज निराळे आहेत आणि हे नामदेव महाराज निराळे, ज्या नामदेवांचं चरित्र आपण पाहतो आहोत ते लहानपणापासूनच विठ्ठल भक्त होते. ते पूर्वाश्रमामध्ये दुष्चरित असल्याचा कुठेही उल्लेख या कुठल्याही ग्रंथामध्ये नाहीये. कारण तासून तास ते भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन असायचे. एक प्रसंग असा आला महाराजांच्या जीवनात, तत्कालीन प्रथेनुसार त्यांचं लग्न वडिलांनी करून दिलं, पण त्यांना संसारिक जीवनामध्ये अजिबात रस नव्हता. भगवंताच्या भक्तीमध्ये ते परिपूर्ण डुबून गेलेले महाराज. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो जया अंतरी भाव तैसा. या न्यायानं भगवंताच्या चिंतनामध्ये महाराज असत. प्रत्यक्ष पांडुरंगानं त्यांचा नैवेद्य ग्रहण केला, तो या एका गोष्टीमुळे सगळ्या पंढरपुरामध्ये नामदेवांची कीर्ती पसरली. महाराजांनी स्वतःबद्दल एका अभंगामध्ये छान वर्णन केलंय. शिंपियाचे कुडी जन्म मज झाला, परी हेतु गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, मन सदाशिवी रमले माझे. शिवी या शब्दावरती या ठिकाणी त्यांनी कुटी केलेली आहे. सतत शिवणे म्हणजे शिवी, सतत शिवतो आहे. काव्यामध्ये त्याला शिवी असं म्हणतात, कारण हे भगवंताच्या चिंतनाला शिवत राहिलेले आहेत सतत. म्हणून ते सदा सर्वकाळ भगवंताच्या चिंतनामध्ये आहेत, भगवंताच्या नामामध्ये आहेत. अहो, विठ्ठलाच्याच मस्तकावरती प्रत्यक्ष महादेव आहेत. विठूने श्री वाहिला देवराणा असं समर्थांनी स्वतः म्हटलेलं आहे. म्हणून ते म्हणतात
रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी मन सदा शिवी रमले माझे. ते शिंपी असले तरी ते शिवण्यामध्ये रमले नाहीत, सदा शिवी रमले. सतत भगवंताच्या चिंतनात होते. याचा परिणाम असा झाला की त्यांचा संसार काही व्यवस्थित होईना, त्यांचं संसारात काहीच लक्ष लागेना. म्हणून त्यांच्या आई आणि वडिलांनी जे अभंग केलेले आहेत त्या अभंगामध्ये सुद्धा त्यांनी नामदेव महाराजांबद्दल तक्रार केलेली आहे. नामदेव महाराजांची आई गोणाई एका अभंगामध्ये असं म्हणते की संसाराची होळी केली तू नाम्या. संसाराची होळी करून टाकलीस नाम्या. नाम्या हेच त्यांचं नाम होतं. महाराज प्रत्येक जण त्यांना नामदेव कोणीही म्हणत नव्हतं, नाम्याच या नावानं बोलत असे. एक विकल्प आपल्या मनामध्ये येऊ शकतो की नामदेव महाराज यांची आई संत आहे, वडील संत आहेत, घरातली सगळी लोक संत असताना त्यांनी नामदेव महाराजांना असं का म्हणावं. त्याचं एकच कारण आहे, घरातले जे संत आहेत ना ते मळलेल्या वाटेने जाणारे आहेत, पण महाराज मळलेल्या वाटेने जाणारे नव्हती. म्हणून दामाजी पंत असं म्हणतात, गण गोता माझी बरे केले नाव माझे सत्व सर्व बुडविले. आणि अगदी उत्कृष्ट उदाहरण समर्थ रामदासांचं आहे. त्यांचे वडील सूर्याजी पंत, या सूर्याजी पंतांना प्रत्यक्ष रामचंद्रांचं आणि सूर्यांचं दर्शन झालेलं आहे. थोरला भाऊ गंगाधर त्यांना सुद्धा रामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे. आई राणूबाई यांना सुद्धा सूर्याचं दर्शन झालेलं आहे. पण समर्थांनी लग्न न करता बाहेर निघून जावं हे त्यांना मान्य नव्हतं. प्रत्येकाला वाटायचं की त्यांनी आपण केला तसा संसार त्यांनी करावा, समर्थांनी संसार करावा, परंपरेनं जे चालत आलेलं आहे तेच त्यांनी करावं असं प्रत्येकाला वाटायचं. हे बघा, काही माणसं असे असतात ती मळलेल्या वाटेने जाणारे नसतात. विठ्ठल पंत हे सुद्धा भगवत भक्त होते, रुक्मिणी माता सुद्धा भगवत भक्त होत्या, त्यांनी सुद्धा संसार केला. पण ज्ञानेश्वर महाराज तसं करण्यासाठी जन्माला आलेले नव्हते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चार भावंड या वाटेने जाणारी नव्हती. काही संत जे आहेत ते धरणाच्या पाण्यासारखी असतात, त्यांचं जीवन संचलित झालेलं असतं. काही संत धबधब्यासारखी असतात, धबधब्याला स्वतःचा मार्ग शोधून काढावा लागतो आणि धबधब्याला कुठल्या तरी काठावरून स्वतःला झोकून द्यावं लागतं. तशी संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, अरविंद, विवेकानंद, मीरा, कबीर हे सगळी जी मोठी सत्पुरुष होऊन गेलेत ते या मळलेल्या वाट्याने चालणारी नव्हती. त्यामुळे संत नामदेव महाराजांबद्दल त्यांच्या आईवडिलांनी अभंगामध्ये जे काही तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचा अर्थ एवढाच की 4 लोकांप्रमाणे यांनी संसार करावा, पैसे मिळवावेत, घर व्यवस्थित चालवावं अशी आईवडिलांची इच्छा होती. आणि प्रत्येक आईवडिलांची आपल्या मुलांकडनं हीच अपेक्षा असते महाराज. पण महाराज सतत भगवंताच्या चिंतनामध्ये असताना घराकडे लक्षच महाराजांचं नसायचं. अहो, मीराबाई सुद्धा त्यांच्या घरातल्यांनी जेव्हा बोलायला सुरुवात केलं तेव्हा मीराबाई अभंगामध्ये म्हणते, लोग कहे कुल नासी रे. या बाईने आमच्या कुळाचा नाश केलाय, कारण ही बाई संसारात राहतच नाहीये, संसारच करत नाहीये, सारखी कृष्णासमोर जाऊन बसते. तसं महाराजांचं संसारामध्ये लक्षच नाहीये. सारखे विठ्ठल विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, हे ध्यान विठ्ठल, ते ध्यान विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल. लहानपणापासूनच विठ्ठल म्हणायला शिकलेले आणि सगळ्या संपूर्ण आयुष्यभर विठ्ठल भक्तीतच त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं. आणि त्यामुळे घरातल्यांना वाटलं की महाराज संसाराचं नुकसान करत आहेत. पण महाराज असंही म्हणतात, नको जाऊ परदेशी, वास करी पंढरीशी.
आता महाराजांचा प्रदेश लक्षात घ्या. समर्थांचा एक गोड अभंग आहे. त्या अभंगात म्हटलेलं आहे की प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर संसारामध्ये असणं म्हणजेच सासरी असणं आहे आणि भगवंताच्या जवळ असणं म्हणजे माहेरी असण्यासारखं आहे. अहो, आम्हाला मिळालेला देव कळण्यासाठी दोन मार्ग आम्हाला अतिशय सुंदर सांगितलेले आहेत. अभंग हरिपाठामध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. आम्हाला देव मिळालेलाच आहे, फक्त कळायचा शिल्लक राहिलेला आहे. भावे विन देव न कळे वर्णन केलेले आहे संतांनी महाराज. म्हणून मिळालेला देव कळण्यासाठी दोन मार्ग आम्हाला सांगितलेले आहेत. एक मार्ग म्हणजे प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे निवृत्ती मार्ग. पण गंमत अशी आहे बघा, या दोन्ही मार्गांची प्रवृत्ती मार्गाला 6 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. सखोल चिंतन आहे थोडं. निवृत्ती मार्गाला 4 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. 9, 7, 16 प्रवृत्ती निवृत्ती मार्गाचा केला मेळ. ते सगळे एके ठिकाणी करायचे. 9, 7, 16 एकत्र केले की त्याच्या मिलनातून जो निघतो त्याला मोक्ष असं म्हणतात. आणि हे 9 आणि 7 एकत्र करण्यासाठी सुद्धा 7 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. सुविचार अनेक त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. विस्ताराने बोलत नाहीये, वेळ बोलू देत नाही, अवघा थोडा वेळ राहिलेला आहे माझ्याकडे. म्हणून संतांचे शब्द कसे एकमेकांशी मिळते जुळते असतात महाराज. नामदेव महाराज म्हणतात, नको जाऊ परदेशी वास करी जे पंढरीशी. पंढरपूर हा स्वदेश आहे आणि प्रपंच हा परदेश आहे. महाराज परदेशात राहायला स्वतः तयार नाहीयेत. ते स्वदेशामध्ये म्हणजे भगवंताच्या भजनामध्ये राहू इच्छितात. अशा प्रकारचे देव आदी तरुण आणि त्यांचे माता पिता त्यांच्यामध्ये नेहमीच वैचारिक संबंध निर्माण झालेला आहे. आणि म्हणून महाराजांना घरातले लोक उपदेश करतात की अरे जरा संसारामध्ये लक्ष दे. पण महाराज ते मनस्वी नाहीयेत. या सगळ्या गोष्टींमध्ये ते रमत नाहीयेत. याच काळात त्यांच्या कानावरती कीर्ती गेली, ती म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची. त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवला. ज्ञानदीपिका ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ लिहिला. चांगदेवानं त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांनी भिंत चालविली. अशा अनेक लीला ज्ञानेश्वर महाराजांच्या नामदेव महाराजांच्या कानावरती आल्या. आणि महाराजांचा एक अभंग आहे, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद म्हैसामुखी बोलविला नामा म्हणे याने. भक्ती केली खास चालविली भिंत मृत्तिकेची. या अभंगावरून असं स्पष्ट दिसतं की नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातले जे चमत्कार आहेत ते प्रत्यक्ष ऐकलेले आहेत आणि त्याच्या नोंदणी सुद्धा केलेल्या आहेत. पण महाराजांच्या मनात आलं की एवढा मोठा महात्मा आळंदीला आलेला आहे, आळंदीला राहतो आहे, आपण आळंदीला जावं आणि त्या महात्म्याचं दर्शन घ्यावं. योगायोगानं गोरा कुंभार सुद्धा त्या ठिकाणी होती महाराज. नामदेव महाराज मजल करत आळंदीला पोहोचले. महाराजांच्या मनामध्ये कल्पना चालू आहेत. आपल्याला भगवत दर्शन झालेलं आहे, पांडुरंगानं दर्शन दिलेलं आहे, आपल्या हातचा नैवेद्य पांडुरंग परमात्मा खातात. देवानं माझा नैवेद्य खावा एवढा अधिकार माझा आहे. अशा प्रकारचा छोटासा अभिमानाचा किंतु महाराजांच्या मनामध्ये राहिलेला होता. पण नामदेव महाराजांना अद्वैत बोध झालेला नाही. याचा सरळ अर्थ असा की नुसतं भगवत दर्शन हे मनुष्याला पुरेसं नाहीये. त्यासाठी स्वतःला सद्गुरू करावा लागतो आणि त्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं अद्वैत बोध आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. त्याची अनुभूती
आपल्याला प्राप्त होते. म्हणून एके ठिकाणी वर्णन केलेलं आहे, जे जे भेटती भूत ते ते मानिजे भगवंत, हाची जाणीजे निश्चित भक्ती योग निश्चित माझा. सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे अशा प्रकारची धारणा झाली पाहिजे. पण तो जोपर्यंत ती धारणा होत नाही तोपर्यंत नुसतं देवाचं दर्शन आणि द्वैतात्मक भक्ती उपयोगाची नाहीये. म्हणून नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची प्रेरणा झाली ती पांडुरंग परमात्मानंच केली. सगुण उपासनेचा सर्वात चांगला लाभ म्हणजे सद्गुरू तुमच्याकडे चालत येतात किंवा तुम्ही सद्गुरूकडे चालत जातात. गुरु आ पैसा भेटे. तसं महाराजांना पांडुरंगानंच दर्शन दिलेलं आहे. पण महाराजांना वाटायचं की आपल्याला पांडुरंग परमात्मा भेटतो, दर्शन देतो, आपला नैवेद्य ग्रहण करतो. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची प्रेरणा सुद्धा भगवंतानंच दिली. आणि आळंदीत नामदेव महाराज येऊन पोहोचले. मनामध्ये कल्पना केली होती की भगवंताचं दर्शन झालेलं आहे, नैवेद्य खातात, आपलं स्वागत आळंदीतले लोक आपले उत्तम स्वागत करतील, आपल्याला एक निराळा त्या ठिकाणी मान मिळेल. मनामध्ये विचार केला पण तसं काहीच झालं नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे चौघे त्यांच्या समोर आले. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं की नामदेव महाराज आपल्यापेक्षा 4 वर्षांनी मोठे आहेत. निवृत्तीनाथांनाही माहिती होतं. म्हणून नामदेव महाराज तिथे आल्याबरोबर निवृत्तीनाथ समोर आले. नामदेव महाराजांना नतमस्तक झाले, वंदन केलं. माऊली आले. माऊलींनी सुद्धा नामदेव महाराजांच्या चरणावरती आपलं स्वतःचं मस्तक ठेवलं, नमस्कार केला. सुपन काका आले. सुपन देवांनी सुद्धा नामदेवांना नमस्कार केला. पण मुक्ताबाई फार चतुर महाराज. मला या 4 भावंडांमध्ये मुक्ताबाईचं फार वैशिष्ट्य वाटतं. एक वेगळीच बाई आहे ही मुक्ताबाई. तिने नमस्कार केला नाही. तिच्या लक्षात आलं की या माणसाला अभिमान आहे. तिने विचार केला की निवृत्ती दादांनी यांना नमस्कार केला, मग यांनी सुद्धा निवृत्ती दादांना नमस्कार करायला हवा होता. ज्ञानदानं यांना नमस्कार केला, त्यांनी यांना नमस्कार करायला पाहिजे होता. कारण वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलेलं आहे, का लागती पायी रे खेळ मांडियेला, वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. आणि त्यानंतर मग वर्णन केलेलं आहे, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. इथं अभिमानच नसला पाहिजे महाराज. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांना नमस्कार करण्याची आहे. आपण कोणतरी मोठे आहोत अशा प्रकारचा जो अभिमान नामदेव महाराजांना होता तो मुक्ताबाईने ओळखलं. आणि म्हणून मुक्ताबाईनं नमस्कार केला नाही. माऊलींनी मुक्ताबाईकडे पाहिलं त्यावेळेस माऊलींना मुक्ताबाईनं खाणाखुणा करून सांगितलं, दादा मला नमस्कार करायला सांगू नका. माऊली शांत राहिली. मग मुक्ताबाईनं मुद्दामच विषय काढला. गोरोबा काका त्या ठिकाणी होते. गोरोबा काकांना म्हणते, गोरोबा काका ही जी सगळी मडकी आहेत ना, त्यात कच्चं मडकं आहे का, कोणतं आहे ती ओळखा. नामदेव महाराजांना नेमकं काय झालं तेच काही कळेना. तेव्हा गोरोबा काकांनी आपल्या जवळचं छोटंसं लाकडं ठोकायचं जे लाकूड होतं ते छोटंसं ते हातामध्ये घेतलं. पहिलं निवृत्ती महाराजांना मारलं. निवृत्तीनाथ बुद्धीमध्ये नसल्यामुळे ते शांत बसले. माऊलींना मारलं तेही शांत झाले. सोपन काकांना मारलं तेही शांत झाले. नामदेवांच्या लक्षात आलं आता आपली काही ह्याच्यातनं सुटका नाही. भगवंताची भक्ती करत होते, भगवंताशी संभाषण करत होते, पण अद्वैत बोध प्राप्त न झाल्यामुळे देहबुद्धी सुद्धा तशीच राहिलेली होती. आणि देहबुद्धी असल्यामुळे थोडासा अभिमान सुद्धा होता महाराजांना. गोरोबा काकांनी त्या लाकडाने त्यांच्या डोक्यावरती फटका मारला आणि महाराजांनी किंकाळून आवाज दिला, आई ग. असं म्हटल्याबरोबर मुक्ताबाई म्हणाल्या की हे मडकं कच्चं आहे, हे मडकं चांगलं भाजायला पाहिजे. त्या रात्रीतनं नामदेव महाराज आळंदीतून पळून गेले. महाराज
त्यांनी कोणालाच सांगितलं नाही. गोरोबा काका सुद्धा त्या ठिकाणी होते, ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी होते, सोपान काका होते. कोणाचाही निरोप न घेता पहाटेच उठले आणि आळंदी ते पंढरपूर निघून गेले महाराज. त्यांना असं वाटलं आपला अपमान झाला, आपण भगवंताशी बोलतो, आपण भगवंताचे इतके भक्त आहोत, ज्या प्रकारचा मान आपल्याला मिळायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही, आणि इतक्या छोट्याशा पोरीनं आपला अपमान केला, त्याचं दुःख महाराजांना झालं. आणि त्यात बाईकडून पुरुषांचा अपमान झाला, त्यात आणखी वेगळंच असतं पहा. दुर्योधन पाण्यामध्ये पडला आणि सगळे त्या ठिकाणी हसले महाराज. भीष्म होते, द्रोणाचार्य, युधिष्ठिर सगळेजण त्या ठिकाणी हसले, आणि त्याचबरोबर द्रौपदी सुद्धा हसली महाराज. आणि द्रौपदी हसल्याचं दुर्योधनाला जास्त वाईट वाटलं. स्त्रीकडून किंवा स्त्री समोर अपमान झाला की पुरुषांचा पुरुषी अहंकार त्या ठिकाणी जागृत होतो, आणि तो थोडासा वेगळा निराळाच असतो अहंकार. पण नामदेव महाराज फार मोठे भक्त होते महाराज. थोडासा अभिमानाचा किंतु जो आहे तो दूर करण्यासाठी भगवंतांनी ही लीला घडवून आणली. पंढरपूरला ते परतले आणि आधी पांडुरंगासमोर आले. सर्वांची क्षमा मागतो. आपल्या प्रवचनाची वेळ 4 ते 5च आहे, पण बरोबर ठीक 5:02 झालेली आहेत. जर आपली सर्वांची जर इच्छा असेल तर कमेंटमध्ये प्रतिसाद देऊ शकता. पुढे आपण प्रवचन असंच चालू ठेवूया, पण हा विषय परिपूर्ण करू. सगळं पांडुरंगासमोर निवेदन नामदेव महाराजांनी येऊन केलं. रडू लागले देवासमोर. देवा, का तू माझा असा अपमान केलास? का रे देवा अशी माझी फजिती केली? देवा, काय तुझ्या भक्तीमध्ये मी कमी पडलो? काय माझ्यामध्ये त्रुटी आहे? नामदेव महाराज येऊन देवासमोर रडू लागली. महाराज, असं का घडवलंस रे देवा? कोणत्या भक्तीमध्ये मी कमी पडलो की माझा अपमान एका छोट्याशा बालिकेकडनं करून घेतला? तेव्हा भगवंताने महाराजांना सांगितलं की नाम्या, अरे तुझ्या जीवनामध्ये सद्गुरू नाहीत. तू आता असं कर, औंढा नागनाथला जा, तिथे एक सत्पुरुष आहेत, ते तुला दीक्षा देतील, मंदिरातच बसलेले तुला दिसतील बरं नाम्या. नामदेव महाराजांनी शांत होऊन भगवंताला नमस्कार केला आणि महाराज औंढा नागनाथ या ठिकाणी आले. आणि मंदिरामध्ये जसा प्रवेश केला त्या ठिकाणी विसोबा खेचर त्या ठिकाणी बसलेले होते. आणि विसोबा खेचर कसे बसलेले होते? अंगावरती थोडीशी महारोगाची लक्षणं महाराजांच्या अंगावरती, विसोबा खेचरांच्या. एक प्रकारची दुर्गंधी त्यांच्या शरीरातून येत होती महाराज. आणि आपले स्वतःचे दोन्ही पाय शंकरांच्या पिंडीवरती ठेवलेले आहेत आणि असं भिंतीला टेकून पडलेले आहेत महाराज. महाराजांनी हे दृश्य पाहिलं. नामदेव महाराजांना आश्चर्य वाटलं. बरं, मंदिरात दुसरं तिसरं कोणीच नाहीये, याचा अर्थ असा की हे माझे सद्गुरू आहेत, शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून बसलेत, ज्यांच्या अंगाला एवढी दुर्गंधी येते आहे, ज्यांना भगवंतासमोर कसं बसावं याचा विवेक सुद्धा नाहीये, आणि ते माझे सद्गुरू, ते माझे गुरु होणार. एक लक्षात ठेवा, आपल्या मनामध्ये ही जी काही सगळी गणित चाललेली असतात ना, ती सगळी चुकीची असतात. आपण सत्पुरुषांची किंमत सुद्धा बहिरंगावरून करतो. प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन आपण बहिरंगावरून करत असतो. म्हणून चोखामेळांनी म्हटलं आहे, उसो डोंगा परी रसो नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. बहिरंगावरून आपण मूल्यमापन करतो. नामदेव महाराजांनी लगेच मूल्यमापन केलं आणि त्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना सिसारी आली महाराजांना. त्यांनी हे दृश्य पाहिल्याबरोबर ते विचार करतात, काय आहे हे? आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली विसोबा खेचरांशी. महाराज, अहो असे काय बसलात?
काय हे विलक्षण तुमचं वागणं आहे. अहो, प्रत्यक्ष भगवान महादेवांच्या पिंडीवरती तुमचे पाय ठेवलेले आहेत, माहिती का तुम्हाला. विसोबा खेचर स्वतः नाटकच करत होते महाराज. त्यांनी महाराजांना बोलायला सुरुवात केलं. आपण कोण. मी. अहो, मी नाम्या. कुठून आलास. अहो, मी देवाकडून आलोय. हो, पण कुठून. ते म्हणाले पंढरपूरवरून आलोय. असं. अरे पण काय करू. अरे इतका देह क्षीण झाला आहे की मी हलू शकत नाही. अरे कोणीतरी वात्रट मुलं आली, त्यांनी माझे पाय धरले आणि पिंडीवर नेऊन ठेवले. पाय हलवायचे सुद्धा अंगात त्राण नाहीत. आता बाबा नाम्या, तू असं कर, जिथे पिंड नाहीये तिथे माझे पाय उचलून ठेव. महाराजांना त्यांचं बोलणं स्वाभाविक वाटलं आणि त्यांचे पाय उचलून बाजूला ठेवलेत. तर तिथेच पुन्हा पिंड, ज्या दिशेला पाय फिरवावेत त्या ठिकाणी पिंड तयार झाली. नामदेव महाराज थक्क झाले, ते पाहतच राहिले. असं वर्णन आहे की जेव्हा त्यांनी आश्चर्याने विसोबा खेचरांकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या शरीराची सगळी दुर्गंधी नष्ट झाली. नंतर नामदेव महाराजांच्या मस्तकावरती विसोबा खेचरांनी हात ठेवला आणि महाराजांनी आपला अनुभव सांगितलेला आहे की ज्या क्षणी त्यांनी माझ्या मस्तकावरती हात ठेवला त्या क्षणी महाराजांना भगवंत सगळीकडे दिसू लागले. महाराज तुकाराम महाराज सुद्धा वर्णन करतात, संकोचोनिकाय झालासे लहान ही आपोषण ब्रह्मांडाचे. असा हा भगवंत सगळीकडे नटलेला आहे, असा अनुभव प्रत्येकाला त्या ठिकाणी झाला पाहिजे. नामदेव महाराजांनी अनेक त्या ठिकाणी दिव्य लीला केलेल्या आहेत. तीर्थयात्रेला एकदा गेलेले असताना सगळ्या संत मंडळींसोबत तीर्थयात्रा केली. त्यावेळेस नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी दाखवतात. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांचंही श्रेष्ठत्व त्या ठिकाणी दाखवतात. अनेक सुंदर त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रातल्या लीला आहेत. कीर्तनामध्ये एक गाय मेलेली होती, ती गाय सुद्धा महाराजांनी जिवंत केली. भगवंतानं कृपा करून ती गाय नामदेव महाराजांची लाज त्या ठिकाणी राखली होती. अनेक सुंदर कथा नामदेव महाराजांच्या जीवनात घडलेल्या आहेत. पुढे नामदेव महाराज पंजाब क्षेत्रामध्ये आले. तिथे काही दिवस त्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. गुरुनायक जे आहेत शीख संप्रदायाचे, त्यांनी ग्रंथ साहेब ज्यावेळेस तयार केलेला होता, अर्जुन सिंगांच्या काळामध्ये तो ग्रंथ तयार झालेला होता. त्या ग्रंथामध्ये 61 अभंग नामदेव महाराजांचे आजही त्या ठिकाणी रचित आहेत. ग्रंथ साहेबा या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी लाहोर, अमृतसर, गुरुदासपूर, लायलपूर, जालंधर, लुधियाना, अंबाला, भिवानी या ठिकाणी नामदेव महाराजांची मंदिरं पंजाबमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी महाराजांचं त्या ठिकाणी महाराजांचा प्रादुर्भाव, त्यांचा अधिकार आपल्याला पाहायला मिळतो. नामदेव महाराजांनी एका शूद्र परिवारातील मुलीचा उद्धार केलेला, ती म्हणजे संत जनाबाई. तिच्या वडिलांनी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तिला आणून ठेवलेलं होतं. तिचा दामाजी पंतांनी सांभाळ केला. ती नामदेव महाराजांची दासी म्हणून राहत होती. तिचाही उद्धार नामदेव महाराजांनी केला. भगवंताचा दागिना चोरीला गेला, त्याचा आळ जनाबाईवरती आलेला असताना तिला सुळखांबावरती चढवणार त्यावेळेस ते सूळ जे आहे त्या सुळाचं पुष्पवाटिकेमध्ये रूपांतर झालं. एवढा अधिकार जनाबाईचा अवघ्या पंढरपूरला पाहायला मिळालेला, इतका अधिकार महाराजांनी आपल्या शिष्याला दिला. यातच नामदेवांचा अधिकार आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारच्या महाराजांनी 1350 साली पंढरपूर या ठिकाणी देह ठेवला. सगळं आयुष्य त्यांचं विठ्ठल भक्तीमध्ये गेलेलं. आमचे स्वामीजी किशोरजी व्यास जेव्हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संतांचं पदपंचक सांगतात त्यावेळेस ते वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रतिभा, नामदेव महाराज म्हणजे प्रचार, एकनाथ महाराज म्हणजे प्रपंच,
आणि तुकाराम महाराज म्हणजे प्रपत्ती आणि समर्थ रामदास म्हणजे प्रतिकार. म्हणजे यात नामदेवांना ते प्रचारात मानतात आणि तसं महाराजांनी भारतभर भक्तीचा प्रचारही केलेला आहे. आम्ही बोलो ऐसा बोलू जेने बोले विठ्ठल डोलू, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, पळे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली माता, नाम याचा खेचर दाता. अशा न्यायानं जगभर त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी कीर्तनाचा ज्ञानदीप, भगवन नामाचा ज्ञानदीप त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणून अशा नामदेव महाराजांचं थोडक्यामध्ये आपण चरित्र या ठिकाणी पाहिलं. नामदेव महाराजांनी शेवटी जाता जाता सांगितलेलं होतं की मला माझ्यावरती अग्निसंस्कार केल्यानंतर माझ्या अस्थि कलशामध्ये भरा, तो कलश भगवंताच्या त्या पायरीमध्ये ठेवा, जी पहिली पायरी आहे, जेणेकरून भगवंताची भक्त ज्यावेळेस दर्शनाला येतील त्यावेळेस त्यांच्या पायाला मातीचा कण लागून ते मृत्युकेचा कण माझ्या अंगावरती पडतील आणि मी कृतार्थ होईल. याला मृत्यूपत्र असं म्हणतात. यापूर्वी असं मृत्यूपत्र कोणीही लिहिलेलं नव्हतं. अशी नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती ती या एका गोष्टीवरून आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचा नामदेव महाराजांचा अद्भुत आणि उत्कट चरित्र जे आपण या प्रवचनातनं पाहिलं. कारण नामच एक भगवंताचं साधन आहे. नामाशिवाय एक दिवस ज्ञानेश्वर माऊली भगवंताकडे गेलेले असताना भगवंताला म्हणाले की देवा मला एक द्या. अरे किती आनंदाची गोष्ट आहे. जो भक्त कधीही माझ्याकडे काहीही न मागणारा तो आज मला मागतो आहे. काय पाहिजे आहे मागा. त्यावेळेस देवा ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं की मला फक्त नामदेव द्या. अरे तेवढं सोडून फक्त काही माग. कारण नाम्या म्हणजे माझा आत्मा आहे. नाम हेच देव आहे आणि देव हेच नाम आहे. म्हणून अशा नामदेवांची ख्याती अनेक जगभर पसरलेली आहे. अशा नामदेवांचं चरित्र आपण या प्रवचनातनं पाहिलेलं आहे, थोडक्यात पाहिलं. म्हणून सर्वांना जाता जाता एकच सांगून जातो, सतत क्षणाक्षणाला कणाकणाला प्रत्येक आयुष्यातल्या क्षणाला भगवंताचं नामच मुखाला घेत राहा. कारण कबीरांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, या जिभेला जर तुमच्या वाणीला भगवन नामाची जर सवय लागली, भगवंताच्या गुणानुवादाची सवय लागली, भगवंताच्या नामाचा बलात्कार ह्या जिभेवरती जर झाला आणि या जिभेनं जर रोज भगवंताचं नामस्मरण करत राहिलात आणि एके दिवशी जर भगवंताचं नामस्मरण जर केलं नाही तर त्या भगवंताच्या मुखामध्ये आपलं नाव येतं आणि ते भगवंत म्हणतात की अरे अमुक अमुक नावाचा माझा भक्त रोज माझं नाम घेणारा, त्यानं आज माझं नाम का नाही घेतलं. असं त्या ठिकाणी कबीरदासजींनी वर्णन केलेलं आहे. ओठ कंठ चाले नाही जिभ्या रटेन राम, ओठ कंठ चाले नहीं जिभ्या रटेन राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. अशा न्यायानं भगवंताचं नामस्मरण करत जा. स्वतःचा उद्धार नामानच आहे. आज कोणत्याही क्षणाला कोणीही कोणाच्या पाठीशी नाहीये. अशा कोरोना नावाच्या शत्रूनं आपल्यावरती एवढं आक्रमण केलेलं आहे की जर एखादा जर रुग्ण कोरोनाग्रस्त असेल, जर तो बाहेर घरातनं गेला तर तो परत आपल्या कुटुंबाच्या समवेत राहण्यासाठी, त्या कुटुंबाच्या सहवासात राहण्यासाठी वापस येईल याची कोणतीही खात्री नाहीये महाराज. म्हणून प्रत्येक क्षणाला आणि आपल्या सोबत येणारा तो म्हणजे भगवंतच आहे. म्हणून त्या भगवंताचं शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपलं त्या भगवंताचं नाम आपल्या मुखानं घेत राहा. अशीच प्रार्थना भगवंताच्या चरणीही आपण सर्वजण करूया की लवकरात लवकर ह्या सर्व समस्त जगतावरती या कोरोना नावाच्या विषाणू शत्रूनं आक्रमण केलेलं आहे, ह्या रोगाचा नाश भगवंताला प्रार्थना करून करूया की या भगवंता ह्या रोगाचा नाश लवकरात लवकर करा आणि सर्व सृष्टी, सर्व आमचा भारत देश, सर्व भक्त मंडळी, छोटे बालक, अनेक विद्वान, ह्या सर्वांना या ठिकाणी परत एकदा सत्संगामध्ये आणा, आपापल्या कर्मामध्ये व्यतीत करा आणि सगळी सृष्टी सुजलाम सुफलाम करा. एवढीच भगवंत चरणी प्रार्थना, कृष्ण कन्हैया चरणी प्रार्थना करून माझे हे मनोगत थांबवतो. आजचं प्रवचन सेवेमध्ये जर काही त्रुटी असतील, काही अपशब्द जर भगवंताबद्दल बोलण्यात आली असतील, संत महात्म्यांबद्दल कोणाला जर
माझ्या शब्दांचा, माझ्या बोलण्याचा जर वाईट वाटलेलं असेल बोलण्याचं, तर ते एक छोटा बालक म्हणून आपण ती क्षमा करावी. जर चांगलं काही मिळालेलं असेल तर ते माझ्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं, सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. ते स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. वाईट जे असेल ते माझं मला परत करावं. आणि एवढंच सांगून माझे 2 शब्द थांबवतो. आजची ही प्रवचन सेवा आमच्या परममित्रांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी संपन्न केली. क्षमा असावी. थोडा एक 15 मिनिटाचा काळ थोडा विलंबाचा झाला, जास्त बोललो. वेळ मला 4 ते 5 चीच होती, फक्त 4:15 पर्यंत बोलण्याचं मला मिळालं, त्याबद्दल क्षमा करा. उद्याची कीर्तन सेवा अतिशय सुंदर आणि सुमधुर आवाज आमच्या परमस्नेही हरिभक्तीपरायण सौभाग्यवती युवा कीर्तनकार तेजस्विनीताई धानोरकर अर्थात कुलकर्णी यांची उद्या कीर्तन सेवा या हरि कीर्तन प्रतिष्ठान याच्या माध्यमातून सादर होणार आहे. तरी सर्वांनी आज जसा प्रतिसाद दिला, काल थोडासा प्रतिसाद जसा दिला, तसाच अनेक इथून पुढे प्रतिदिवशी सर्वांनी प्रतिसाद द्यावा, एवढीच सर्वांना विनंती करतो आणि माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. राधे राधे. जय श्री कृष्ण. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम स्तन्नमामि हरिं परम. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धर्म की जय हो. अधर्म का नाश हो. प्राणियों में सद्भावना हो. विश्व का कल्याण हो. गोहत्या बंद हो. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. आज की आनंद की जय. बाल गोपाल की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. हर नमः पार्वती पतये. शिव हर हर महादेव.